बघू शकता जसं की तुम्ही आता इथे सगळं तुम्हाला हे गंगा गोदावरी मंदिर आहे आणि आपण आलो आहोत आता नाशिकच्या गोदावरी पवित्र अशा गोदावरी नदीच्या काठावर आणि इथेच रोज संध्याकाळी नाशिकमधली सगळ्यात आध्यात्मिक सुंदर मनाला शांती देणारी अशी आरती होत असते आणि त्याच आरतीसाठी आपण खास इथे आलो आहोत आणि बघू शकता इथे आरतीची तयारी चालू आहे आणि हे बघा या अशा प्रकारे इथे दिवे फूल अशा प्रकारे हे द्रोणामध्ये दिलं जाते आणि हे आपण इथे नदीमध्ये सोडू शकतो. हे गंगा गोदावरी याचं मंदिर आहे बघा. खूपच एक पुरातन ह्याला एक इतिहास किंवा महत्त्व असं आहे आणि ह्याचं जी डिटेल माहिती आहे ती पण मी आता थोड्या वेळात तुम्हाला सांगतो की काय महत्त्व आहे या घाटाचं इथे ते. आणि बघा आरतीची तयारी सुरू आहे पूर्णपणे. एकदम वातावरण आध्यात्मिक आणि शांत असं झालं आहे. तर तुम्ही नाशिकला आलात तर ही आरती जी आहे गोदावरी नदीची आरती ही डेफिनेटली मिस करू नका आणि इथे नक्की या. 7 ते 8 या वेळेत ही आरती इथे होत असते दररोज. तर हे बघा आता रेणुका आणि प्रभूती चालले आहेत. त्यांनी ते फूल आणि दिवा घेतला आहे द्रोणमध्ये आणि आता ते नदीवर सोडण्यासाठी चालले आहेत पाण्यात. एक छान एक एक्सपिरियन्स आहे. म्हणजे आपण हे टी व्हीमध्ये मूवीजमध्ये वगैरे बघत असतो की अशा प्रकारे दिवे सोडले जातात पाण्यात आणि काहीतरी इच्छा मागून. तर आपण पण हा दिवा घेतला आहे. इतकं सुंदर इथे अरेंजमेंट आहे छान आणि गोदावरी नदीत आपल्याला हे सोडायला मिळते. ते बघा आता रेणुकाच्या एक हातात आहे आणि प्रभूतीच्या पण हातात आहे. हे बघा एकदम आरामात इथे तुम्ही बसून सोडू शकता. पाणी एकदम लागूनच आहे. तर ह्या जागेबद्दल एक मी माहिती अशी देतो की गोदावरी आरती ही नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे उगम पावणाऱ्या आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीला वाहिलेली एक भक्तिमय अशी स्तुती आहे, जी दररोज संध्याकाळी कुशावर्त कुंड किंवा हे रामकुंड पंचवटीत जे आहे इथेच गायली जाते. आणि ही आरती गोदावरीचे आध्यात्मिक महत्त्व सांगते, तिचे उगमस्थान ब्रह्मगिरी आणि पतित पावनी स्वरूप सांगते. तर आता आपल्या अशा गोदावरीचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असं की ब्रह्मगिरी पर्वतावर जटाधारी शंकराच्या कृपेने प्रकट झालेली आणि गौतम ऋषींनी कुशावर्त कुंडात अडवलेली अशी ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. आणि आरतीचं स्वरूप असं आहे की आरतीमध्ये 6 मुख्य श्लोक आहेत आणि असून त्यात निवृत्तीनाथ चरणी, वरदा माता अंजनी आणि रामभूमी नाशिकचा उल्लेख आढळतो. तर ही आरती तुम्ही इथे आल्यानंतर कशी तुम्हाला भेटेल, तर इथे रामकुंड जे आहे पंचवटीमध्ये तिथे तुम्हाला यायचं आहे संध्याकाळी 7 ते 8 या वेळे. आणि इथे गोदावरीची महाआरती केली जाते, जी मनाला खरंच खूप शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा देऊन जाते. बघू शकता हे मराठी ॲक्टर जे दे धक्का मूवीमध्ये होते ते आले होते या आरतीसाठी. आणि आपण ज्या आता जागी आलो आहोत त्याला त्रिवेणी संगम असं पण म्हटलं जातं. ते का, तर नाशिकमधील जे हे रामकुंड पंचवटी इथे गोदावरी, अरुणा आणि वरुणा अशा 3 प्रकारच्या नद्यांचा पौराणिक संगम होतो आणि त्यालाच त्रिवेणी संगम असं म्हणतात. तर ही जी अरुणा नदी आहे ही रामशेज किल्ल्यावरून येते. तर वरुणा नदी जी आहे ती वाघाडी या शहरातून वाहते आणि या पवित्र स्थळी स्नानाचे मोठे धार्मिक महत्त्व आहे. आणि येथे अरुणा वरुणा नद्यांचे पाणी रामकुंडातील गोमुखातून गोदावरीला मिसळते. तर खूपच ही शांत आणि मनाला एकदम सुंदर प्रसन्नता देऊन जाणारी जागा आहे त्रिवेणी संगम. गोदावरीचे काठ नाशिकमध्ये आल्यानंतर इथे भेट द्यायला नक्कीच तुम्ही या आणि इथे भेट द्यायला विसरू नका. आणि अशी काही आख्यायिका आहे समजा म्हणजे की याच संगमावर भगवान रामाने स्नान केले होते आणि वनवासाच्या वेळी इथेच राहिल्याचे ते मानले जात होते. त्यामुळे ह्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे.
गौतम अर्पित सुसरिता आली शंकर जगी फलिता ब्रह्माचरी होई प्रगटा वेदुनिये कुशावृता त्र्यंबक राजा तोषभूमी सादरे दंड कारणी वाहे मंद चक्र तीर्थी वाहे मंद चक्र तीर्थी मग ये नाशिक पंचवटी मग ये नाशिक पंचवटी रघुपतीचे थे करी बसती दक्षिण वाहिनी ती साची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची अरुणा वरुणा गोदेचा संगम गमतो मौजेचा करिता मार्जन या तीर्थी करिता मार्जन या तीर्थी ब्रह्मादिक हत्या जाती ब्रह्मादिक हत्या जाती साक्षी शिव गौतम मूर्ती होडी करीची पापाची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची सुरम्य श्री गोदा तीर निरुपम घाट मनोहर श्री बालाजी मंदिर सुरायण हरीचे तैसे कपालेश्वराचे तैसे कपालेश्वराचे आणि रामेश्वर प्रभूचे घंटानारो शंभूची आरती गोदा मातेची पावन वृद्ध गौतमीची कीर्तन नामाचा गजर जेथे होई निरंतर सज्जन संगतीचा लाभ दुर्लभ तो येथे सुलभ जप तप यज्ञाधिक करीती पावन धन्य जगी होती अपार महिमा माऊलीचा अपार महिमा माऊलीचा वर्णिल कशी मम वाचा वर्णिल कशी मम वाचा पुरवलळा तू रामाचा करीचे सेवा जननीची आरती गोदामा शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी